यस. यानंतर मी विनंती करतो आहे नांदेड जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी माननीय राजू चौधरी युवा याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे नेते माननीय अशोकराव चव्हाण साहेब, या कार्यक्रमाचा उद्घाटन माननीय नामदार मीनाताई साकोरे कोर्डीकर माननीय मंत्री, या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले नरेंद्रजी पाटील अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अन्य सर्व अतिथी, पत्रकार मित्र आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे सर्व युवा मित्र मैत्रिणी, या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की भारत हा एक तरुणांचा देश आहे आणि अलीकडच्या काळामध्ये जर तरुणांची संख्या बघितली, डेमोग्राफिक डिव्हिडंड त्याला अनेक अर्थशास्त्रज्ञ म्हणत असतात, परंतु दुसरीकडं रोजगाराचे जर आव्हानं बघितले तर आपल्याला खरंच मोठं चॅलेंज एक देश म्हणून आपल्यासमोर निश्चितपणे आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे मेळावे निश्चितपणे आयोजित झाले पाहिजे. या प्रकारचा मी खूप दिवसांनी अशा प्रकारचा मेळावा बघतोय आणि खूप सुंदर आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. माझी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण या मेळाव्याचा लाभ घ्यावा, कारण अनेक नामांकित कंपन्या या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्याला या ठिकाणी एम्प्लॉयमेंटच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. मला आठवतं मी जेव्हा इंजिनिअरिंग केलं, मी इन्स्ट्रुमेंटेशन केलं आणि मी जेव्हा डिग्री घेतली, मला इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे काय हे माहीत नव्हतं की मी माझ्या मित्रांनी ऍडमिशन घेतलं म्हणून मी घेतलं आणि मी इंजिनिअरिंगला फेल पण झालो. पहिल्या वर्षी मी इंजिनिअरिंगला नापास झालो होतो आणि मग काय करायचं, इन्स्ट्रुमेंटेशनला त्यावेळेस जॉब अवेलेबल नव्हते आणि मी अशाच एका मेळाव्याला गेलो होतो. मी मॉक इंटरव्ह्यू दिला होता आणि मला त्यावेळेस 5,000 रुपयाची नोकरी पण लागली होती. पण त्याच सुमारास मला UPSC MPSC समजलं आणि मग मी तयारी सुरू केली. परंतु माझी पूर्ण तयारी होती की मी काम करणं म्हणजे आता मला जॉब करायचा आहे. त्यामुळे मला सगळ्यांना सांगण्याचं की तुम्ही कुठलंही काम कमीपणाचं मानू नका. बऱ्याचदा मी असं बघितलेलं आहे की लोक, गावाकडचे लोक कुठलं तरी काम जॉब घेतात, लग्नापुरतं लग्न वगैरे झाल्यानंतर परत तो जॉब सोडून गावी परत येतात. ॲट्रिशन जो रेट आहे तो खूप हाय आहे. तुम्हाला असं वाटतं की पगार कमी आहे किंवा राहण्याची अडचण येते, खाण्याची अडचण येते आणि मग तुम्ही होमसिक म्हणून परत घरी येतात, त्यामुळे तुम्ही फार मोठी अपॉर्च्युनिटी गमावतात. आपण जर सातत्याने चिकाटीने काम करत राहिलं तर निश्चित खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकता. मी अशा खूप उदाहरणं बघितलेले आहेत ज्यांनी अक्षरशः 600 रुपयावर काम सुरू करून मोठी प्रगती केलेली आहे, एंटरप्रेन्योर झालेले लोक. आणि रोजगारासोबतच मी या ठिकाणी अशी विनंती करतो की आपला नरेंद्र पाटील साहेब या ठिकाणी आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ खूप मोठं काम करत आहे, परंतु आपली उदासीनता आहे, आपण तिथपर्यंत पोहोचत नाहीये. माझी आपल्याला विनंती की महामंडळ असेल किंवा मुख्यमंत्री एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम असेल, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम असेल किंवा प्राईम मिनिस्टर फूड मॅन्युफॅक्चरिंग स्कीम, खूप चांगल्या रोजगाराच्या संधी आहे. मी आपल्याला निश्चितपणे गॅरंटी देतो की आपले जे काही प्रश्न असतील ते निश्चित आम्ही जिल्हा बँक लीड बँकेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू. मी वर्ध्याला असताना एक फॅसिलिटेशन सेंटर केलं होतं आणि सिंगल विंडो सिस्टीम केली होती. म्हणजे DPR कसा बनवायचा, कुठल्या स्कीम आहे, किती सबसिडी मिळते आणि प्रत्येक महिन्याला आम्ही म्हणजे जे चांगले प्रोजेक्ट आहेत याला पर्सनली बँकांना कॉल करून कर्ज मिळवून देत होतो आणि त्यामुळे आम्ही टॉप 5 मध्ये होतो. CMETPला TMETPला टॉप 3 मध्ये होतो. आपल्या जिल्ह्यामध्ये पण मोठं स्कोप आहे आणि निश्चितपणे आपण रोजगारासोबत स्वयंरोजगार
आपण याचा एक मार्ग अनुसरला पाहिजे. आत्ताच आपण मान्य शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण केलंय. त्यांचा वारसा मोठा आहे. आम्ही पुस्तकात त्यांच्याबद्दल बरेच वाचत आलेलो आहे, परंतु आज हे एक मोठं आपण अशा व्यक्तित्वांकडून शिकलं पाहिजे. त्याचसोबत आपण शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण केलेलं आहे. आपण शिवाजी महाराजांची जयंती पण आता साजरी केली. आपण यातून काहीतरी शिकलं पाहिजे. जयंती आपण फार मोठ्या वाजत गाजत साजरी केलेली आहे, परंतु शिवाजी महाराज आज असतेपर्यंत आपल्याला काय सांगितलं असतं हे पण थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण आजच्या काळामध्ये सोशल मीडियामध्ये खूप गुंतलेलो आहोत. इंस्टाग्राम, फेसबुक याच्यामुळे आभास काय होतं, तुम्हाला काही कमी आहे याची जाणीव होत नाही. दिवसभर आपण ते रील्स बघण्यात कसं जातो आपल्याला कळत नाही, आणि तुम्हाला जे खरे प्रश्न आहेत ते आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळं जे वेळ वाया न घालता काही काम निवडा आणि काम करत राहा. शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने मी जयंतीच्या त्यांचे काही पत्र मी बघत होतो, आणि एक पत्र शिवाजी महाराजांचं मला वाचण्यात आलं. त्यांनी त्यांच्या भावाला लिहिलेलं, कवी राजे भोसलेंना त्यांनी पत्र लिहिलंय. आणि शिवाजी महाराज किती टू द पॉइंट प्रिसाईज जायचे. 4 ओळींचं पत्र आहे. त्यात त्यांनी म्हटलं की पुरुषार्थ व कीर्ती अर्जने रिकामे बैसून लोका हाती नाजीस खाऊन काल व्यर्थ न गमावणे कार्यप्रयोजनाचे दिवस आहेत. वैराग्य उतराई कराल ते थोडे आज उद्योग करून आम्हाला तमाशे दाखवणे, तमाशामध्ये कर्तव्य दाखवा, एवढंच लिहिलं त्याने. आणि आपण यांच्या कर्तव्यातून शिकलं पाहिजे की रिकामापासून आपल्याला थांबायचं नाहीये, कर्तृत्व गाजवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये कुठलं काम कमी करायचं आहे असं बिलकुल न मानता आणि असं जे मेळावे सुरू करा, प्रगती निश्चितच होईल. ती चिकाटी आणि जिद्द तुम्हाला दाखवावं लागेल. मी परत एकदा श्रीजया मॅडमचं फार अभिनंदन करतो. इतका सिस्टमॅटिक आणि खूप भव्य मेळावा त्यांनी आयोजित केलेला आहे, आणि आपण याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या ही मला सुरुवात. आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमातून निश्चितपणे रोजगाराचं मोठं आव्हान आपण पार करू शकू. मी परत एकदा सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. मला या ठिकाणी आमंत्रित केलं. धन्यवाद. धन्यवाद. दिवस महाकुंभचे आहेत आणि आजचा हा भव्य रोजगार मेळावा